क्रीडा प्रेक्षकगृहाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी एकत्र या ठिकाणी विश्वास गौरव पुरस्काराचं वितरण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। त्यासाठी व्यासपीठावरती संस्थेचे पदाधिकारी तसेच आजचे सत्कार मूर्ती नमस्कार। इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी माननीय विश्वासरावजी रणसिंग उर्फ दादा यांची आज 79वी जयंती। या जयंतीच्या निमित्ताने या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आजचे सत्कार मूर्ती माननीय डॉक्टर वसंतराव भगवान दगडे सर, त्यांच्या सुविद्य पत्नी, या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय श्रीमती आनंदिका रणसिंग, उपाध्यक्ष प्रतापराव कदम, सचिव माननीय वीरसिंहजी भैया रणसिंग, विश्वस्त प्रदीप भैया हेगडे, आमच्या महाविद्यालयाचे OS शिवाजीराव कदम, TC कॉलेज महाविद्यालय TC कॉलेजमधून आलेले डॉक्टर काळंगे सर, या महाविद्यालयाचे उपप्राचार्य गुळी सर, आपल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक, प्राध्यापक, कर्मचारी आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व सन्माननीय पत्रकार, काही पत्रकार आमच्याच महाविद्यालयामध्ये जॉईन आहेत आणि काही पत्रकार बाहेर आले, त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि प्रास्ताविकपर काही शब्द बोलण्याची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। दादांच्या प्रेरणेतून आणि स्वप्नातून उभं राहिलेलं हे जे महाविद्यालय आहे, या महाविद्यालयाबरोबरच आणखी 2 हायस्कूल्स ही या प्रतिष्ठानातर्फे चालवली जातात आणि शिक्षणाचं जे हे ज्ञानदानाचं काम आहे ते काम करण्याचं पवित्र काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जात आहे। खरं तर वटवृक्षाबरोबरच मी या महाविद्यालयाला आणि त्या 2 हायस्कूल्सला कल्पवृक्ष असं नाव देईन। कल्पवृक्षाखाली उभा राहिला की प्रत्येक इच्छा पूर्ण होते, तशी या महाविद्यालयाच्या कल्पवृक्षाखाली उभं राहिल्यानंतर विद्यार्थ्यांची, विद्यार्थिनींची, तसेच प्राध्यापक, प्राध्यापक, कर्मचारी यांची सुद्धा इच्छा पूर्ण होते, त्यांना इप्सित साध्य होतं, शिक्षणाने त्यांचं ध्येय गाठता येतं। या सर्वांची पायाभरणी माननीय दादांनी केलेली होती आणि त्यांच्याच स्वप्नांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आजचं विद्यमान संचालक मंडळ हे सर्व प्रयत्न करत आहे। माननीय भैया यांनी अथक प्रयत्न करून, अहोरात्र प्रयत्न करून या महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी समाजातील अनेक चांगल्या लोकांच्याकडून मदत घेतलेली आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार आणि मंत्री असलेले सन्माननीय दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून या महाविद्यालयाला भरघोस असा निधी अनेक वेळा आला आणि त्याची परिणिती या महाविद्यालयाची जी प्रगती आहे ती सक्षमपणे होण्यास मदत झालेली आहे। तेव्हा हे महाविद्यालय वाटचाल करत आहे आणि ह्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांचं ज्यावेळेस योगदान येत आहे त्यावेळेस दादांची स्वप्नपूर्ती आज बऱ्याच अंशी पूर्ण होताना दिसते। पूर्णत्वास नेताना आणखी बरेचसे प्रकल्प हाती घेतले जाऊ शकतात आणि त्याला पाठबळ या सर्व विद्यमान संचालकाचा असणार आहे। तेव्हा दादांच्या विचारामध्ये आणि उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये आपल्या सर्वांना कृतज्ञता व्यक्त करावी लागेल आणि आपण त्या सर्वांच्या दादांच्या विचारांचं, तसंच तत्कालीन जे सचिव साहेब होते, संस्थापक सचिव साहेब अण्णासाहेब हेगडे, त्या दोघांच्या विचारांनी आज ह्या सर्व संस्थांचं फार मोठं रूपांतर कल्पवृक्षामध्ये आणि वटवृक्षामध्ये होत आहे। दादांच्या विचारांची, आचारांची शिदोरी घेऊन हे महाविद्यालय वाटचाल करते। तेव्हा 79व्या या पुण्यतिथीच्या जयंतीच्या निमित्ताने आपण ज्यावेळेस इथं येतोय त्यावेळेस आमच्या सर्वांच्या मनामध्ये दादांची विचारधारा ही प्रवाहित झालेली आहे असं 100% नमूद करावंच वाटतं। पुरस्कारती विद्यमान आपल्या महाविद्यालयामध्ये आज जे उपस्थित आहेत दगडे डॉक्टरांना मी सांगू इच्छितो की फक्त आम्ही प्राध्यापक नाही तर इथं असणारे
इथं असणारे राजकीय क्षेत्रातील काम करणारी माणसं, सामाजिक क्षेत्रातील काम करणारी माणसं, जे डांगे सरांनी मगाशी उल्लेख केला की झाडं वृक्ष कुणी दिलेले आहेत, तेव्हा ही सगळी माणसं या प्रतिष्ठानशी, या महाविद्यालयाशी कनेक्टेड आहेत. या सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक आणि स्वागत थांबवतो. धन्यवाद. विनंती करतो की दादांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन करायचं आहे आणि दादांच्या पवित्र स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे. या ठिकाणी दादांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष माननीय श्रीमती आनंदी रणसिंग यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचे पूजन होत आहे. आजचे विश्वास गौरव यानंतर विश्वास गौरव पुरस्काराचं या ठिकाणी वितरण होणार आहे. तरी मी या ठिकाणी आपल्या संस्थेच्या सामान्य अध्यक्षा आनंदी रणसिंग तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी डॉक्टर वसंत दगडे डॉक्टर यांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान करायचा आहे. पुरस्काराचं प्राध्यापिका विद्या गोविंद मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मानपत्राचं वाचन करायचं आहे. प्राध्यापिका विद्या गोविंद मॅडम. धन्यवाद सर. विश्वास गौरव पुरस्कार 2025चं मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी उभारलेले आहे. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान विश्वास गौरव पुरस्कार 2025 प्रति माननीय डॉक्टर वसंत भगवान दगडे महोदय. आपण विद्यार्थी दशेत असताना समाजसेवेचे ध्येय समोर ठेवून बीजे मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज व केएम रुग्णालय पुणे येथून MBBS आणि MD या पदव्या संपादन केल्या. पेल्विक एंडोस्कोपी शस्त्रक्रियेतील डिप्लोमा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ व लॅप्रोस्कोपी सर्जन या वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्य आत्मसात केल्यानंतर सन 1984 ते सन 1986 या काळात आपण केएम रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापकपदी असताना तेथील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. जर्मनीतून विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे विशेष प्रशिक्षण घेतले. तुमच्या स्लिंग ऑपरेशन तंत्राच्या संशोधनास अमेरिकन जर्नल ऑफ पेल्विक सर्जरीमध्ये मान्यता मिळाली. सन 1986 साली पुणे सारखे महानगरीय शहर सोडून आपण वाचंद्रनगर सारख्या ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचाराची गरज लक्षात घेऊन सुयश मॅटर्निटी व सर्जिकल नर्सिंग होम या नावाने स्वतःचा दवाखाना सुरू केला. उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यास आपण सुरुवात केली. आपण कॅन्सरसाठी रॅडिकल हिस्टेरेक्टोमी, प्रोलॅप्सवरील स्लिंग ऑपरेशन, ट्युबोप्लास्टी, अवघड हिस्टेरेक्टोमी, प्रसूतीनंतर रक्तस्राव थांबवण्यासाठी इंटर्नल इलियाक लिगेशन, महिलांमध्ये मूत्रनियंत्रण नसण्यावर बर्च कॉल्पो शस्त्रक्रिया अशा जटिल शस्त्रक्रिया आपण अनेकदा पार पाडल्या आहेत. त्यामुळे देशभरातील अनेक रुग्ण शारीरिक व्याधींपासून वेदनामुक्त झाले आहेत. ऊसतोड कामगार, रंजले गांजलेले रुग्ण आपल्याकडे उपचारासाठी आल्यानंतर आपण सवलतीच्या दरात तसेच कधी मोफत उपचार करून त्यांचे दुःख निवारण करता. ही आपल्या अंतःकरणातील मानवतेविषयीची करुणा, प्रेम व सेवाभावी वृत्तीची प्रचिती होते. आपण या पंचक्रोशीतील तरुणांचे आधारवड आहात. आपण PPMच्या व्यवस्थापनासाठी
स्त्रीरोग तज्ञांना प्रशिक्षण देणाऱ्या अनेक कार्यशाळांचे आयोजन केले. आपण इंदापूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहात, तसेच आपण बारामती गायनेकॉलॉजी ऑब्स्टेट्रिक सोसायटीचे माजी अध्यक्ष देखील आहात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मान्यवर व्याख्याते म्हणून आपण सहभागी झालात. ग्रामीण भागामध्ये रुग्णांमध्ये आरोग्य, शिक्षण व जनजागृतीसाठी अनेक शिबिरांचे आयोजन व सहभाग नोंदवला. आपणास शेती व पशुसंवर्धनाची विशेष आवड आहे. आपल्यासारख्या सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गुणगौरव होणे स्वाभाविकच आहे. PEL नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे, पंचायत समिती इंदापूर, जिल्हा परिषद पुणे, रोटरी क्लब इंदापूर अशा विविध सामाजिक संस्थांकडून आपल्या लक्षवेधी कार्यकर्तृत्वामुळे आपणास पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हे केवळ आपल्या स्त्रीरोग तज्ञ म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा उचित सन्मान आहे. या अतुलनीय कामगिरीची दखल घेऊन आपणास कृतज्ञतापूर्वक सन 2025चा विश्वास गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हास अतिशय आनंद वाटत आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने पुनश्च एकदा आपले मनपूर्वक अभिनंदन. सर्व विश्वस्त मंडळ, इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान, निमसागर, दिनांक 25 जुलै 2025. धन्यवाद. त्यानंतर विश्वास गौरव पुरस्काराचं या ठिकाणी वितरण होत आहे. तर मी व्यासपीठावरील मान्यवरांना, संस्था पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की या पुरस्काराचे या ठिकाणी वितरण करायचं आहे. दगडवकरांना विनंती आहे की त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा. या पुरस्काराचं स्वरूप आहे विश्वास गौरव पुरस्कार, सन्मान चिन्ह, मानपत्र, त्याचबरोबर बुके, शॉल आणि रोख 10,001 रुपया ही रक्कम त्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आली. विश्वास गौरव पुरस्कार, सन्मान चिन्ह या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अतिथींचं आदरातिथ्य करणं हे आम्ही आमचं यानंतर आपल्या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा आनंदी काकी रणसिंग यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय केसकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन त्या ठिकाणी काकींचा सत्कार करायचा आहे. काकींना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. उपाध्यक्ष मान्य श्री प्रकाश बाबू कदम साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. केसकर सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बापूंचा सत्कार करायचा आहे. बापूंना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सामान्य सचिव साहेब मान्य श्री वीरसिंह रणसिंग भैया साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक ज्ञानेश्वर भोईर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भैयांचा सत्कार करायचा आहे. भैयांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर आपल्या संस्थेचे सन्माननीय विश्वस्त माननीय कुलदीप भैया झिगरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तर या ठिकाणी मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कुलदीप भैयांचा सत्कार करायचा आहे. भैयांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करावा.
नवनियुक्त प्राचार्य डॉक्टर अशोक काळगे सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तरी मी सचिव साहेब माननीय वीर सिंह भाई साहेब यांना विनंती करतो की काळगे सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा. काळगे सरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर माजी कार्यालय अध्यक्ष शिवाजी कदम सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तरी गोयल सरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी कदम सरांचा सत्कार करायचा आहे. कदम सरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर आदरणीय दगडे मॅडमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तरी मी आदरणीय काकींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दगडे मॅडमचा सत्कार करायचा आहे. दगडे मॅडमना विनंती आहे की त्यांनी या सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करावा. यानंतर पत्रकार बंधूंचे या ठिकाणी सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर मी सर्वप्रथम तात्याराम पवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक ज्ञानेश्वर गोळी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार प्रदान करायचा आहे. दैनिक लोकमत, शिर्डी एक्सप्रेस, वाहन क्रांतीचे पत्रकार तात्याराम पवार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यानंतर महाशाही पोर्टलचे संभाजी रणवले सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तरी गोयल सरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सत्कार प्रदान करायचा आहे. महाशाही पोर्टलचे पत्रकार संभाजी रणवले यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर दैनिक लोकमत, निर्भीड न्यूज पोर्टलचे बाळासाहेब कवळे सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तरी गोयल सरांना विनंती आहे की कवळे सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. कवळे सरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद सर. शिंगाडे सरांचा घ्या. शिंगाडे सर कॉलेजच्या सर्व बातम्या यानंतर विश्वास गौरव पुरस्कार प्राप्त डॉक्टर वसंत दगडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या विश्वास गौरव पुरस्काराला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. तर या ठिकाणी डॉक्टर दगडे सर आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत. डॉक्टर वसंत दगडे सर. शिंगाडे सर माईक कदम बंधू आणि स्टेजवरील इतर मान्यवर, कैलासवासी विश्वासराव नर्सिंग महाविद्यालयाचे आदरणीय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, प्राध्यापक, विद्यार्थी मित्र, पत्रकार मित्र आणि उपस्थित मंडळी, सर्वप्रथम इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठान आणि विश्वासराव नर्सिंग कळंब कॉलेज यांच्याबद्दल जो तुम्ही माझा सन्मान केला त्याबद्दल मी अत्यंत तुमचा आभारी आहे. हा सन्मान होत असताना हा सन्मान फक्त माझा एकट्याचा नसून माझ्या हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ, माझे कुटुंबीय, या ठिकाणी उपस्थित असलेली माझी पत्नी आणि माझे सर्व पेशंट की ज्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला, माझी ट्रीटमेंट घेतली आणि ज्यांच्यामुळं माझं नाव झालं.
ट्रेन झाले. तर त्या सर्व पेशंटसाठी हा सत्कार आमचा सर्वांचा आहे. म्हणजे तर वालचंदनगरमध्ये मी जवळजवळ 38 वर्षापासून इथं प्रॅक्टिस करत आहे. तर या भागाने प्रॅक्टिस करत असताना बरेच चॅलेंजेस होते, बऱ्याच अडचणी होत्या त्या काळात, सुखसोयी नव्हत्या. आणि ह्या सर्व अडचणी असताना त्या काळामध्ये मी इथं एक चॅलेंज देऊन एक हॉस्पिटल सुरू केलं होतं. तर या भागातील लोकांचं माझं एकच उद्देश होता की एक तर स्त्रियांचं आरोग्य आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, त्यांना चांगलं काहीतरी देता आलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन करता आले पाहिजे. आणि समाजाप्रती आपल्याला काही चांगलं काम करता येणं जेवढं शक्य आहे तेवढं करायचा प्रयत्न केला पाहिजे, हे उद्दिष्ट घेऊन मी वालचंदनगरला आलो होतो. तर या भागाने मला ओळख दिली, प्रेम दिला, विश्वास दिला. आणि ह्याचाच फलित म्हणून तुम्ही आज माझा जो सत्कार केला त्याच्याबद्दल मी परत एकदा आपले आभार मानतो. आता हे सर्व होत असताना सुरुवातीच्या काळामध्ये दादा माझ्याकडे कधीतरी हेल्थ सल्ल्यासाठी, कधी बाकीच्या कुठल्या कार्यक्रमात, कुणाच्या लग्नाच्या कार्यक्रमात, कुणाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आमची भेट व्हायची. त्यावेळेला त्यांचं एक नेहमी असायचं म्हणणं की सर मी असं एक कळमला कॉलेज चालू केलेलं आहे, बरेच चॅलेंजिंग गोष्टी आहेत, आम्हाला जागा नाही तिथं, बाकीच्या अडचणी आहेत, त्यातूनही आम्ही प्रयत्न करतोय की माझी इच्छा आहे की या येथील सर्व गोरगरिबांच्या मुलं मुली शिकल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कुठलंही त्यांनी कॉम्प्रोमाइज न करता हे ध्येय घेऊन जे कार्य चालू केलं. इव्हन मी असं ऐकलं की त्यांनी कधीही वशिल्याचा कुठेही स्टाफ घातलेला नाही, सर्व मेरिटोरियस स्टुडंट घेतले. जे तुमचं सिलेक्शन मंडळ असतं, जे सिलेक्शन मंडळातील सजेशन होईल, त्यामुळे ऑल ओव्हर महाराष्ट्रातले लोक इथं प्राध्यापक म्हणून आपल्याकडे जॉईन झाले होते. ते खरंच कौतुकाची बाब होती. आणि कुठलीही एज्युकेशन संस्था चांगली चालवायची असेल तर आपला टीचिंग फॅकल्टी फार चांगली लागते. टीचिंग फॅकल्टी चांगली तर तुमचं कॉलेज चांगली. कॉलेजमध्ये नुसती कॉलेजची बिल्डिंग नाही किंवा बाकीच्या फॅसिलिटीज नाही किंवा मुलांना इतर शो नाही, परंतु तुमची फॅकल्टी काय क्वालिफिकेशनची आहे आणि ती किती आपल्या कॉलेज करता काम करते याच्यावरती आपल्या सर्व मुलांचं पुढचं एज्युकेशन अवलंबून असतं. तर ते दादांनी फार पाळलं होतं. आणि हे करत असताना त्यांनी कुठेही आयुष्यात कॉम्प्रोमाइज नाही केलं. आणि तेच हे फाउंडेशनचा बेस घेऊन त्यांचे चिरंजीव बाकी इतर विश्वस्त सगळे हे सगळं कार्य पुढे घेऊन त्यांनी त्या कॉलेजचे चांगलं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, इव्हन सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी चालू केलेलं आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्री, MSc. तर असे हे फार कौतुकास्पद आहे. त्यानंतर अदरवाईज आता कसं की मला हे का जाणवायचं हे सगळं त्याचे पडतात ते माझं तिथं त्यांची वेवलेन जुळायची दाराची. का तर मी त्या क्षेत्रात काम करत होतो आणि मी जेव्हा 38 वर्षापूर्वी काम करत होतो तेव्हा इथं 15व्या वर्षी लग्न व्हायचं. मुलांना मुलींना शाळेत म्हणजे स्पेशली मुलींना शाळेत कुठं पाठवायचं, हॉस्टेलला कुठं पाठवायचं, पेरेंटच्या दृष्टीनं फार मोठं चॅलेंजिंग होतं. मुली जास्त 15 वर्षाची झाली, वयात आली किंवा तिचं लग्न करून टाकावं, आईवडिलाच्या जबाबदाऱ्या मिळतात, हे एक लोकांच्या मनात असतं. त्यामुळे मला असं माझ्यावर कित्येक वेळा प्रसंग आला की मला 15 वर्षाच्या मुलीची डिलिव्हरी करावी लागली. ज्या काळामध्ये तिच्या वयाची अवयवाची वाढ होत असते, तिला म्हणजे इतर गोष्टींची गरज आहे, त्या काळात ती गरोदर राहणं, त्या बाळाला जन्म देणं, त्याचं पोषण होणं आणि तिच्या शरीराचं पोषण होणं, हे कितीतरी चॅलेंजिंग गोष्टी त्या फिमेल्सला असतात. आता हे कसं की मी एक स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर म्हणून रिअलाइज करत होतो. आपल्या समाजामध्ये काय असतं की आपल्याला नेहमी सिक्युरिटी लागते. आई वडील किंवा इतर नातेवाईक काय विचार करतात की नाही आपल्याला काय नको, शिक्षण कमी असेल तरी चालेल, पण समाजामध्ये आपलं नाव नाही कुठं त्याला बोट लागलं पाहिजे, ही एक भीती. त्याच्यामुळे हा जो पॉईंट त्यांनी उचलून धरला होता की ज्या मुलींना शिक्षण झालं, मुलगी घरातली शिकली तर समाज बदलला तर पुढचं शिक्षणाच्या बाबतीमधून जे काही प्रगती होईल ती प्रगती समाजाच्या दृष्टीने चांगलीच असेल. आणि म्हणून आज मला काल बोलता प्राध्यापक सर बोलले सर की आमच्या तर जवळजवळ 80 to 90% फिमेल्स आहेत. तर हे ऐकून तो फार झालं. म्हणजे दादाचं त्या काळातलं स्वप्न की आपल्या इथं 80 to 90% फिमेल आज शिक्षण घेत असतील तरी किती मोठं म्हणजे त्यांचं विजन असेल त्या काळामध्ये. आणि त्याचा कितीतरी लोकांना आज आपला फायदा होतोय. म्हणजे इतर ठिकाणी कॉलेज निघाली तर त्या काळात कॉलेजेस नव्हती. इंदापूर आणि बारामती
मुलींना जाणं शक्य नव्हतं. पालकांना हॉस्टेलला ठेवणं तर काय प्रश्नच नाही, घराच्या बाहेर पाठवणं. साधं मुलींना एसटीनं पाठवायचं मला तरी टेन्शन यायचं. तर ह्या काळामध्ये असा विचार करणं की आपल्या इथंच कॉलेज का काढलं, एवढ्या संकटातून का उभा करू नये. तर ह्या सर्व गोष्टीमुळं त्यामुळं खरंच त्या गोष्टी त्यावेळेस मला अजूनही आठवतात की काही लोकांना किती चांगलं विजन असतं. तर दादा त्यापैकी एक होते. आता माझा प्रवास थोडा असा मला की चॅलेंज बऱ्याचशा गोष्टी म्हणजे घेण्याची सवय आहे. मी 5 वर्ष KM हॉस्पिटलला काम केलं. तर लकीली काय झालं की समाजामध्ये मला प्रत्येक क्षेत्रामध्ये फार चांगली लोकं भेटत गेली. का भेटली मला माहिती नाही, पण भेटली, सर्व ठिकाणी भेटली. तर मला लकीली टीचर मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएट मी MD करत असताना KM मध्ये पुण्याला BJमधून मी BJ मेडिकल कॉलेजमधनं माझं MBBS झालं की लगेच BJमधूनच माझी अपॉइंटमेंट KMला झाली. त्या ठिकाणी मला टीचर मिळाले बानू पायजी त्यावेळेस पद्मभूषण, मेगासेस अवॉर्ड अशा विनर्स होत्या आणि त्यांचा ऑल ओव्हर इंडियामधल्या नंबर 1 गायनेकॉलॉजिस्ट त्या काळात होत्या आणि त्या मला शिक्षक मिळाल्या. आणि त्या काळात मी माझ्या बॅचमध्ये पहिला आलतो गायनेकमध्ये, म्हणून मला ती पोस्ट मिळाली. त्यावेळेस ठरवलं की आपल्याला ही फार मोठी संधी आलेली. आपण 3 वर्ष पेशंट आहे की पेशंट, मॅडमचं काम आहे की मॅडमचं काम, टीचर जे सांगतील तसंच काम करायचं. कारण एवढी मोठी व्यक्ती जर मला कोणी टीचर भेटली असेल तर ह्याच्यापेक्षा माझं म्हणजे सुदैव काय असू शकतं. म्हणून मी बाकी कुठेही कॉन्सन्ट्रेट 3 वर्ष केलं नाही माझ्या मेडिकल एज्युकेशनमध्ये, पेशंट बनण्यामध्ये. आणि फॉर्च्युनेटली काय झालं, KM पुण्यामध्ये त्या काळामध्ये KM हॉस्पिटल होतं, जहांगीर होतं आणि रुबी होतं. त्यातलं KM हे सर्वसामान्यांचं हॉस्पिटल होतं आणि बरेचसे VIP लोक, कलेक्टर, कमिशनर, क्लास 1 ऑफिसर्स, मिनिस्टर्स हे तर होतेच होते. पण ऑर्डिनरी माणसं आपली बरीचशी असायची, मिडियम क्लास मधली ज्याला आपण म्हणू किंवा खालच्या थरातली सुद्धा. कारण त्या बऱ्याचशा गव्हर्नमेंट स्कीम असल्यामुळे तिथे त्यांना ते ऑब्स्टेट्रिकमध्ये म्हणजे गायनिकमध्ये तरी बऱ्याचशा फ्री ट्रीटमेंट त्यांची व्हायची. मुलाचं ऑपरेशन करून घेतलं डिलिव्हरीच्या वेळची फ्री, किंवा तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुठलं तरी कारण आहे काय म्हटलं तर ते फ्री, असं त्या काळात त्यांनी ते करून घेतलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटमधनं. आणि त्यामुळं आमच्याकडे गायनिकचा लोड फार असायचा आणि शिकायला भरपूर असायचं. फक्त तुमचे काम करायची तयारी असायला पाहिजे. तर ते मॅडमच्या हाताखाली आम्हाला काम करताना कामाचं काहीच नाही. आम्ही 24 तास त्या हॉस्पिटलमध्ये असायचो. कधी जेवलो, कधी नाश्ता केला, कधी आपण चहा घेतला नाही घेतला, थिएटरला जायचं, आता इमर्जन्सी आलेली पटदिशी काहीतरी मागून घेतलं, खाल्लं, थिएटरला गेलो, तिथंच काम केलं, काहीच पाहिलं नाही. त्यामुळे शेवटी काय झालं की मॅडमचा आमच्याविषयी भयंकर कॉन्फिडन्स वाढला. हे सगळ्यांना वाटतं. साधं आपल्या इथं शेतात काम करणारा एखादा मजूर चांगला असेल तर मालकाला आवडायला लागतो, त्याला या फार मनुष्य चांगला फार काम करतो. तसं आम्ही म्हणजे काही देणं घेणं नाही, काम आहे ते काम. आणि दुसरी गोष्ट काय केलं की हे काम करत असताना काही आपल्याला थोडंसं आपलं मी ॲप्लिकेशन ज्ञानाचं करायचं असतं की त्यामुळे जे VIP पेशंट आहे त्यांच्या कुरकुरी असतात, काय असतात, त्यांच्या कंप्लेंट बॉक्सपर्यंत काय जाऊ दिल्या पाहिजे. काय सिस्टरनी काहीतरी इंजेक्शन देताना काहीतरी कुरकुर केली, कुणीतरी ब्लड वेळेत डोस दिला नाही, तर ह्या तक्रारी आम्ही सगळ्या मिटवायच्या. त्यामुळे मॅडम एवढ्या खुश असायच्या की हे ड्युटीवर असतील तर आम्हाला डोक्याला काही कटकट नसते. इव्हन जेव्हा ते माझ्या उद्घाटनाला आले इथं वालचंदनगरमध्ये, त्यांनी तेव्हा हे शब्द बोलून दाखवले की हा ड्युटीवर असेल तर आम्हाला काही नव्हतं, प्रॉब्लेम नसायचा. तर हे सगळं करत असताना मी त्या 2 वर्ष तुमच्याबरोबर परत काम केलं, टोटल 5 वर्ष केलं. त्याच्यानंतर मॅडमला या भागातले बरेच पेशंट यायचे ते KMला. मला वाटायचं की आपण शिकलो, सगळं झालं, आपण आपल्या गावाकडे का जात नाही, काय फरक पडेल आपल्याला. तर मग शेवटी मी मॅडमला एक दिवशी म्हटलं, आमच्या सरांना म्हटलं माझी इच्छा आहे की मी प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू करावी माझ्या भागामध्ये. आणि ते म्हणजे मग कशाला करतो, तुला इथं काय प्रॉब्लेम आहे, तू एवढं चांगलं काम करतोय, आम्हाला तू पाहिजे आमच्या हॉस्पिटलमध्ये, तू काम कर इथं, तुला गाडी देतो, राहायला घर देतो, तुला काय पाहिजे. माझं रिक्वायरमेंट तसंही काय नसायचं. मी काय आज मी चांगली सिंपल साधा राहणारा मनुष्य, 2 टायमा जेवण मिळालं बसलं, काय माझी रिक्वायरमेंट नसायची दुसरी. आणि काम करायला मला मिळालं पाहिजे, ते माझं फार महत्त्वाचं होतं. मला रोज 1-2 ऑपरेशन तरी ते पेशंट जसे अवघड डिफिकल्ट पेशंट यायला पाहिजे, त्यांना मी समाधान करू शकलो पाहिजे, असं मला त्याच्यात मला जास्त एन्जॉयमेंट वाटायची लोकांना मदत करण्यामध्ये. तर त्या काळामध्ये ते म्हणले तू जाऊ नको, असं बरं 2-3 महिने आमचे गेले. पण सर मला माझं मन मानत नाही. आणि म्हणलं मन मानत नसेल तर जे मनाला आवडतं ते करावं. हे लोक समजदार असतात, पाचवी लोक फार समजदार असतात. म्हणजे ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, तू जा, काय हरकत नाही. त्यांनी मला बेस्ट विशेष दिल्या. म्हणजे त्यांना अजूनही आम्ही भेटतो, येतो, जातो. काही त्यांना तसं वाटत नाही सरांना की हा सोडून गेला वगैरे. त्यांना उलटा माझा नेहमी सगळ्यांना माझा अभिमानाने ओळख करून द्यायचं की माझा हा स्टुडंट आहे, त्याने असं डेव्हलप केलं, तसं डेव्हलप केलं. आम्ही कुठे कॉन्फरन्समध्ये त्यांच्या मित्रांना भेटलो, कोणाला भेटलो, तर तोही विषय काय नव्हता. पण मी शेवटी मग सरांच्या ह्याच्या आलो आम्ही. तर माझ्या उद्घाटनाला आम्ही त्यांनी सगळं
हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, तर हे सुरू केलं. लगेच मला इथं काय झालं की मी जसं म्हणतो मागाशी मला फार चांगले लोक भेटले की ते मला बीडी पाटील भेटले, त्यांची जागा मला त्यांनी दिली. बीडी अण्णा म्हणून आपल्या इथे गावचे, तर ते बीडी अण्णा 2000 रुपये भाडं नेहमी जागा डॉक्टर तुम्ही करा, काय हरकत नाही, डिपॉझिट देऊ नका, तुम्ही नेहमी येत आहे करा. मी हॉस्पिटल चालू केलं, चांगलं हॉस्पिटल चाललं, व्यवस्थित काम करायचं. 24 तास आम्ही दोघंजण राहायचो. ट्रेन स्टाफ नव्हता, स्टाफ घ्यावा लागायचा, त्यांना ट्रेन करायचं. कुठेतरी घेतली तर मावशी एखादी घेतली, शिक्षक म्हणून जर घेतली तरी 8वी 9वी 10वी शिकलेली मुलगी घ्यायची, तिला ट्रेन करायचं, तिला इंजेक्शन शिकवायचं, तिलाच आपण सांगून द्यायचं की बाबा ट्रेन स्टाफ मिळणं प्रश्नच नाही. नव्हत्या स्टाफ तर कुठल्या, नर्सिंग कॉलेज नव्हते, स्टाफ नव्हता, माणसंच नव्हती, आणायची कुठे. तर त्या काळामध्ये हे सगळं असताना आम्ही ते हॉस्पिटल उभं केलं. बिल देणारे डॉक्टर नव्हते, तर ते बारामतीतून बोलावं लागायचं. तर त्या काळामध्ये काय असायचं, फोनच नव्हतं. माझं हॉस्पिटल असून मला लँडलाईन नव्हतं. नंतर ते परांजपे म्हणून माहिती घेतलं, साहेब होते कंपनीत, त्यांचे भाऊ तिथे इन्चार्ज होते, त्यांना भेटलो. पण त्यांनी मला 1-1.5 वर्षांनी एक फोन असा दिला की फक्त तो इनकमिंग कॉल करा, बाहेर जाताना मला कॉल नसायचा. कुठलं बाहेर आला तर मला फोन फक्त करायचं. ते थोडं दिवस चाललं तसं. पण आमचे जे बोंद्र्यांना होते, म्हणजे अजूनही मला सगळ्या लोकांच्या आठवणी माझ्या महिन्यात कधीच गेलेल्या नाही. तर त्यांनी मला रात्री 2-2 वाजता 3-3 वाजता उठून ते फोन करायला मला द्यायचे, कारण त्याच्यासाठी फोन बोलावा लागायचा. तर ते उठायचे. आणि कसं आहे की त्यावेळी नुसतं असं आलो फोन केला की असं नाही, कॉल बुक करायचा. आपण ड्रॉपॉल बुकिंग करतो, ड्रॉपॉल बुकिंग करायचं. तो ऑपरेटर झोपलेला नसेल तर तो आपल्याला कॉल देणार, कितीतरी वेळेला थांबायचं आपण, मग तिकडून उलटा फोन येणार. तर त्याच्यात ते चांगला अर्धा तास जायचा या सगळ्या गोंधळामध्ये. तो त्या अनास्थेपिस्टपर्यंत फोन जाईपर्यंत, तर तोपर्यंत बिचारे माझ्याबरोबर रात्री 2 वाजता डोळे चोळत बसलेला असायचे. त्यांनी कधीही कुरकुर केली नाही, अगदी प्रेमाने आम्हाला सर्व्हिस दिली. आणि हे सगळं करता 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 नंतर ऑपरेशन, नुसतं माझी जनरल प्रॅक्टिस नव्हती, माझी होती ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे कुठलीही सर्जरी म्हणजे लोकांच्या जीवाशी बऱ्यापैकी खेळ असतो. तुम्हाला सगळ्या गोष्टींची पूर्तता करावी लागते. काय कॉम्प्लिकेशन एक्सपेक्टेड असेल त्याच्या मनात तयारी घ्यावी लागते की ते आहे का, मदतीला लोक आहेत का, तुमच्याकडं लाईट गेली तर जनरेटर आहे का, बॅकअप कुठल्या कुठल्या गोष्टींचं आहे, एखाद्या शिस्टरला चक्कर आली तर दुसरी शिस्टर आहे का, म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनात ठेवाव्या लागतात की मला ह्या पेशंटमध्ये काय लागलं, एखाद्याला ब्लड लागलं तर काय करणार. त्या काळात ब्लड बँक कुठंच नव्हत्या आणि त्यावेळेला तो कायदा बी नव्हता ह्याचा, क्रॉस मॅच कुणी करायचं. तर आम्ही पॅथॉलॉजीचं काम थोडं करायचं. माझी मिसेस त्या पेशंटचं ब्लड घेऊन ते चेक करून ते टेस्ट करून ती द्यायची. आणि आम्ही असे कित्येक पेशंट 2-2, 4-4 ग्रॅम आटले, जोडीत घातले, आणलेले, ते त्याच्यातून ते बाहेर काढले. त्यावेळेस मला मात्र वालचंदनगर फायर काय झाला, ते कामगारांच्याकडे एक लिस्ट असायची की वालचंदनगरमधल्या ह्या कामगारांचे हे ब्लड ग्रुप आहे. ते फोन केला की लोकांच्या भयंकर अवेअरनेस होता. म्हणजे असं कधी मला म्हणावं लागलं नाही, जेव्हा तुम्ही ब्लड द्यावं, तुम्ही नातेवाईक असं काय करताय, द्या पेशंट वाचेल. ते अगदी उत्साहाने पुढे यायचे, डॉक्टर आमचं घ्या ब्लड. एकदा तर ती नावीचीच पेशंट होती माझ्याकडे, तर तिला वेसिक्युलर मोल म्हणून एक द्राक्षागर्भ असतो, ते ती वीर होता आणि तिच्या आईवडिलांनी जोडीत तिला माझ्याकडे आली. 2 ग्रॅम 4 बॉटल तिला ब्लड, आम्ही ए निगेटिव्हचं ब्लड 4 बॉटल मला मिळालं. हे शहरात सुद्धा मिळणं अवघड असतं, पण केवळ वालचंदनगर त्या कामगारांची लिस्ट होती आणि कामगार सो कोऑपरेटिव्ह, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून तो पेशंट वाचून घरी गेली. म्हणजे कित्येक वेळेला काय मिळून ना की कधी कधी आपल्याला परमेश्वरच मदत करतो. ह्या गोष्टी ब्लड नसतं मिळालं तर मी तरी काय करा, मी डॉक्टरने मला माहिती द्यायची नाहीच आहे, तुमच्यापेक्षा ते वस्तूच नाही, तुम्ही काय करू शकता त्या टाईपचं. तर त्या टाईपमध्ये ते लोकांनी भयंकर मदत केली. नंतर माझे मदत करणारे आमचे डॉक्टर्स, डॉक्टर जगताप, डॉक्टर गांधी, डॉक्टर हेगडे, त्याच्यानंतर कविश्वर जॉईन झाले, कांडळकर होते, त्याच्यानंतर डॉक्टर मिस्टर माने आले, नंतर गुंडावार आले, शहा आले. तर ह्या सर्व लोकांनी आम्ही कधी टीमवर्क केलं. एखादा पेशंट जर समजा सिरियस असेल, कॉम्प्लिकेटेड असेल, तर आम्ही कधी कुणाला असं म्हटलं नाही की तुमच्याकडे पेशंट आहे. आम्हाला पहिल्या दिवशी जरी कुणी असं म्हटलं अरे कुछ प्रॉब्लेम झाला जरा परत दिवशी तुम्हाला बोलवले, आम्ही आमची ओपडी ठेवून हातातलं काम ठेवून त्या माणसाकडे पळायचो. सगळेच लोक, मी असं नाही, सर्व लोक एकमेकांच्या मदतीला धावून यायचे. त्यावेळेला ते पॉसिबल व्हायचं. अदरवाईज क्रिटिकल सिच्युएशनमध्ये कसं असताना मदत फार लागते. म्हणजे तर ते लोक ते आले पाहिजेत, तर लोकांच्या मनात तर पाहिजे तुम्हाला मदत करावी. तर तेव्हा माझा जो सपोर्टिव्ह ग्रुप होता ते फार चांगले लोक होते, म्हणजे फार चांगले. कधीही त्यांनी येऊन तर डॉक्टर जगताप मला तर त्यांची ओपीडी बंद घेऊन असेच करायचे, आणि ते मी निस्वार्थीपणे, अशी नाही की अपेक्षा तिथनं काहीतरी मिळाल्यामुळे आपण मदत करतो. तर हे लोकांनी फार मदत केली. डॉक्टर हेगडे यांनी कॅन्सरचं ऑपरेशन केलं. रात्री पेशंट बरोबर कोणतरी बसावं लागतं, बघावं लागतं, सारखी पद त्याची 5 मिनिटांनी डॉक्टर हेगडे येऊन बसायचे 4-4, 5-5 तास रात्रीचे. तर त्यामुळे ह्या लोकांचे कधीच मी विसरू शकत नाही. ह्या लोकांनी जे काही
म्हणजे माझ्या प्रॅक्टिस डेव्हलप करायला मदत केली. पेशंटने तर विश्वास टाकला आणि मी ते काय केलं की माझ्या हॉस्पिटलमध्ये मला ज्या काही गोष्टी लागतात, कुठल्याही गोष्टी असतील डेव्हलपमेंटला, तर त्या शहरातल्या हॉस्पिटलला काय काय गरजेचं तेवढं माझ्याकडे आहे. म्हणजे कुठलीही शेतात त्यावेळेस पाहिलं की KM मध्ये तुमची डिलिव्हरी होणं माझ्याकडे होणं काहीच फरक नव्हता, किंवा तुमचं एक ऑपरेशन इथं होत आहे आणि KM हॉस्पिटलमध्ये होत आहे, काहीच फरक नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डेव्हलप करत गेलो. नंतर बऱ्याच वेळेला इंटरनॅशनली नॅशनली कॉन्फरन्सला लेक्चर देण्याची वेळ आली, तिथे गेलं, तिथूनही चांगला प्रतिसाद मिळाला. काही माझे ऑपरेशन्स होते, कारण बऱ्याच वेळा कसं असतं की लकीली मी जसं तुम्हाला म्हणलं की मला टीचर फार चांगले होते. माझे देशाला मॅडमचे मुलगा होता, सर होते ते आमचे, तर ते US मध्ये जपानला ट्रेन झालेले होते कॅन्सर सर्जरीमध्ये. त्यांच्याबरोबर मी काम केलं 5 वर्ष. त्याच्यामुळं त्या सगळे टेक्निक आम्हाला फार चांगले मिळाले होते. नंतर पुण्यातून माझे मित्र डॉक्टर विवेक जोशी ते मला मदतीला यायचे इथं कधी कधी. एकट्या माणसाचं कधी कधी काम नसतं, मी एका बाजूने करतो ते दुसऱ्या बाजूने करायचं, म्हणजे पेशंटला वेळ कमी लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी फार जुळून आल्या. आणि त्या काळात सोलापूर ते पुणे मध्ये सर्जन कोणी फारसे नव्हते. एक कुर्डवाडीला वागळे होते थोडंफार, आणि बारामतीला कुर्लेकर होते, पण ते लोकही फारसं वागळे सर करायचे तिकडे बरं कुर्डवाडी त्या भागातलं काम, पण कुर्लेकर सर फारसे काही करत नव्हते. त्यामुळं कॅन्सर सर्जरीच्या जवळ मी आणि डॉक्टर विवेक जोशी आम्ही 300 पेशंट ऑपरेट केले. आणि आपल्यातल्या पहिलं ऑपरेशन आपल्यातल्या ज्या रणवरेबाई आहेत सरांच्या मिसेस ज्या आहेत का, तर त्या अजूनही त्यांची नातवंड घेऊन माझ्याकडे येतात. त्याला आता जवळजवळ किती 35 वर्ष होऊन गेली. त्या 35 काय जवळजवळ 37 वर्ष झाली, कारण मी माझी प्रॅक्टिस चालू केली आणि लगेच ते 4-5 महिन्यात त्यांचं ऑपरेशन झालं होतं. तर त्या अजून आहेत. तर ते मला अगदी असं अभिमानाने सांगावं असं वाटतं. आता मी काय माझं काम फक्त करायचं तेवढंच केलं, परमेश्वराने त्यांना साथ दिली, त्यांच्या आधाराने दिली, त्यांच्या शरीराने दिली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण बऱ्याच वेळेला कसं असते काही गोष्टी जुळून येतात. तर त्यामुळे हे सगळं काम करत असताना कधी असं वाटलं नाही की वालचंद. आता माझी मिसेसचा तर फार प्रॉब्लेम, ती आर्मी कल्चरमधली शहरात वाढलेली मुलगी. मी तर आता लग्न केलं, पण आता वालचंदला शिफ्ट व्हायचं ठरलं माझ्या मनातली इच्छा होती ती, पण तिला तर यावं लागलं माझ्याबरोबर नाही लागलं म्हणून. पण आता मलाही शंका होती ती कशी ॲडजस्ट होती काय होती. पण तिनंही अगदी हॉस्पिटल चांगलं सांभाळलं, भरपूर मला मदत केली प्रत्येक पावलावरती. आणि सगळ्यांचा आमचा व्यवस्थित प्रवास झाला. त्याच्यानंतर माझी मुलगीही व्यवस्थित BCA मधनं वर्धमानमधून तिथून झाली. नंतर तिला नेटमधनं KM हॉस्पिटल बॉम्बेला ॲडमिशन मिळालं. तिथूनही ती पास होऊन MS केलं. MS करून नंतर जर्मनी US मध्ये काही इन्स्टिट्यूटमधनं एंडोस्कोपीचं ट्रेनिंग घेतलं. आणि ती आज पुण्यामध्ये KM हॉस्पिटलला एंडोस्कोपी सर्जन म्हणून काम करते. पण तिला म्हणलं हो तू काम करते बरोबर आहे, कारण तू वालचंदला एंडोस्कोपीचं नुसतं युनिट नाही चालू शकत, कारण ती स्पेशलाइज फील्ड आहे. इथं त्याचा तेवढा स्कोप तुला नसणार आहे. शहरात तर ते बरोबर, पण आमच्या भागातल्या पेशंटसाठी, आमच्या स्त्रियासाठी तू आठवड्यातनं 1 दिवस द्यायचा. आम्हाला बाकी काहीतरी असलं तर पुण्यातलं काम तुझं कमी ठेवायचं 1 दिवसाचं, पण या भागातल्या लोकांना 1 दिवस देत. तेवढं तिने केलेलं आहे. आणि ती मग काय करते की दौरा चालू करते. तसं ते लोणंद, फलटण, बारामती, वालचंदनगर, इंदापूर दौंड करून पुण्याला जाते 2 दिवसात. तर तिने ते अजून चालू ठेवले आणि पुढे चालू ठेवेल, प्रॉब्लेम येणार नाही. कारण तिचा उद्देश आमचा एकच आहे की बेस्ट ऑफ बेस्ट पेशंटला सर्व्हिस मिळाली. पूर्वी आम्ही ऑपरेशन टिश्यूचं करायचो. आजकाल ऑपरेशन केलं तर पेशंट दुसऱ्या दिवशी घरी चालत जातो, पत्ताही लागत नाही. ऑपरेशन कुणाचं केले पेशंट पूर्ण रिलेटिव्ह माणसं म्हणजे आम्ही तर म्हणतोच आम्हाला ओळखून आलं पाहिजे की पेशंट घातला कुठला उद्देशाला नातेवाईक कुठला आहे, तेवढाच त्या पेशंटच्या मनावी म्हणजे आपल्याला हे पाहिजे, खुशी पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तंत्रज्ञान बदललेले, बाकी गोष्टी बदलल्यात, आपणही बदललं पाहिजे. तर हे करत असताना बरंच आम्ही प्रयत्न केला सगळ्या गोष्टीचा. आता मी कॉलेजमध्ये शिकत असताना काय बऱ्याच वेळा मी घरी यायचो, पण कधीतरी सकाळी संध्याकाळी जायचो. माझी आई वडील त्यांनी सांगायचं. आम्ही काय मध्यम शेतकरी वर्गातले लोक, माझ्या एवढी शिकलेले नव्हते काय, आणि ते मध्यम शेतकऱ्यांना काय माहित नव्हतं, कॉलेज नव्हतं. मी जेव्हा कॉलेजला गेलो मला थर्ड पार्टीच्या माणसाने कुणीतरी कॉलेजमध्ये कसं असतं त्याला शिकतो. मला माहिती नव्हतं. त्याला आईवडिलांना प्रश्नच नाही, मुलगा शिकतो शिकू द्या, काय शिकतो ही त्यांना बरेच दिवस पत्ता नव्हता की मी काय. जेव्हा डॉक्टर म्हणायला लागले तेव्हा त्यांना कळलं की आपला मुलगा कुठला तरी डॉक्टर झाला, काहीतरी झालं. मग ते झाले की लगेच प्रॅक्टिसची चालू कर. मग त्यांना MD BD तर प्रश्नच येत नाही त्यांना समजायचं, पण मी त्याला समजून सांगितलं. तर मी ज्या ज्या वेळेला घरी येईल ना त्या त्या वेळेला ते मला सांगायचं की अरे तू
बहीण म्हणत होती तू गेला नाही, मावशी म्हणत होती तू भेटत नाही, आता किती वर्ष झाली, 4 वर्ष 5. तर मी म्हणत आहे शिक्षण तिकडे गडबड होते, हे होते, काय नाही. मग ते भावाला माझ्या घ्यायची, माझ्या मोटरसायकलवर प्रत्येकाच्या घरी 10 मिनिटे घेऊन जा, त्यांना भेटू दे. ते मला सारखं आले की विचारतात हे. तर तिसं असं म्हणलं होतं की रिलेशन हे सगळ्याशांत राहिलं पाहिजे. आपल्या जे नात्यामध्ये, मित्रमंडळीमध्ये, लहानपणी ज्यांना नोकरी केले, ज्यांनी मदत केलं, त्या सगळ्या लोकांच्या मध्ये ती माझी अडाणी होती. पण ती अडाणी होती म्हणजे त्या काळात शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. त्याच्या अगोदर दादासारखे काही लोक असते तिच्या काळात तर एका वेळा ती शिकली असते चांगली. म्हणजे जसं तुमचं आता झालं बघत तसं तिचं झालं, पण नाही तसं तिला त्याचं ते नव्हतं, त्यामुळे तिला शिकता आलं नाही. माझ्या वडिलांना शिकता आलं नाही. दोघंही 100 वर्ष जगली, चांगल्या प्रकारचं लाईफ जगले. तर ती मला ही नेहमी शिकवायची की तू लोकांचे संबंध फार चांगले ठेव, लोकांचे संबंध आपले चांगले पाहिजे नात्याचे. काही असं ते काय कोणाला देणं घेणं शक्य नसतं, जास्त ज्या वेळात तुला करता येते कर, पण संबंध टिकव, जा हे ते माझ्या मुलीला मी शिकवतो. तू तुझ्या टीचरला वर्षातनं एकदा जे टीचर तुला आवडतात, ज्यांचा तुझ्यावर प्रभाव पडलेला काही असो, वर्षातनं त्यांचा वाढदिवस असेल, दिवाळी असेल, कुठला सण असेल किंवा काही नसेलही, पण वर्षातनं एकदा एक मेसेज तरी, एखादा फोन तरी शक्य असेल तर करायचा. तर त्यांनी कॉन्टॅक्ट करतो. आपण तर कधी होतं ना, माझं आता काही काम नाही, बाकीशी काही काम नाही, जेव्हा काम करतो तेव्हा मी काहीतरी विचारत नाही, तेव्हा फोन करतो. तर ते बरं दिसत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं, चांगले विचार मनात राहतात, मित्रमैत्रिणीचे काय असेल आपले पुसपुस ते भेटवणं आणि रिलेशन चांगलं करणं. हे मला कधी पटलं तर आता मध्ये मी एक आर्टिकल वाचलं, पॉडकास्ट होतं. तर हा स्टडी म्हणजे ह्याच्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्टडी झाला. त्यांनी काय स्टडी केला, 100 लोकांचा स्टडी केला, 100 वर्ष, 2-4 पिढी डॉक्टरांचे केले त्या स्टडी करण्यात. त्यांचा अभ्यास केला. कोणतरी तिथं तारखेला जन्माला त्याचं वजन किती होतं, त्याला कुठले आजार होते, त्यांना काय झालं, तो कसा चालला, काय करायचा, कसा राहायचा, काय वागायचा. आणि त्यातले मग आता ते 100 वर्ष झाल्यानंतर त्यांनी तो स्टडी पब्लिश केला. त्यातले काही लोक लवकर मेली, काय आजार आहे, काय अल्कोहोलिक होती, काही अजून व्यसन होतं त्याचं लवकर मेली, अजून काय ॲक्सिडेंटमध्ये गेली, अजून काही कोणाला कॅन्सर होऊन मेली, जे काही जगले. तर जगलेल्या लोकांमध्ये जर स्टडी परत त्यांनी काय दिली, त्याच्यातली काय ते 30-40% जे लोक 100 वर्ष जगली किंवा 90 वर्ष जगली, तर त्याच्यामध्ये त्या सर्व लोकांच्या मध्ये त्यांच्या सगळे रिलेशन, मित्रमंडळी यांचे जे रिलेशन फार चांगलं. म्हणजे तुम्ही लोकांशी रिलेशन तरी चांगलं ठेवलं, मग तो शेजारी असेल, आपला कलिग असेल, नातेवाईक असेल, भाऊ बहीण असेल, तर त्याचा फार पॉझिटिव्ह परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. नाही हे काही गोष्ट कोणाला पटणारी नाही. मी विचार केला आणि माझ्या आई वडील तर अगदी अशिक्षित होते, पण त्यांनी मला हे सगळं त्यावेळेसच, तिला तरी कुठे माझ्या आईला माहिती होतं काय, पण तिला जे वाटायचं ते सांगायचे. तर त्यावेळेसच आम्हाला शिकवून गेलेलं आहे. ह्याचा स्टडी आपल्याकडे ऑलरेडी पूर्ण झालेला आहे, म्हणजे इनडायरेक्टली डायरेक्टली काय जे असेल ते. पण त्यावेळेला ते ज्ञान जरी समजा बाहेर नाही आलं तरी नंतर आपल्या सायन्सने सिद्ध केलं. आता सायन्सने बऱ्याच गोष्टी आपल्या सिद्ध होत येते की आपण काय खावं, काय खाऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी 1, 2, 3, 4, 5 होत येते. तर हे सगळं करता करता मला वेळ आहे. तर हे सगळं करत असताना, हॉस्पिटल चालवत असताना नेहमी, आणि माझा बराचसा स्टाफ, कळम हॉस्पिटलचे मी सगळा स्टाफ माझा पेशंट असायचे, नेहमी आमच्या इंटरॅक्शन होत्या, कॉलेजच्या गप्पा व्हायच्या. तर ह्या सर्व गोष्टी होत असताना की असं वाटलं की आपण ह्याच्यात अडकलेलो आहे. आपण काय करतो फक्त की आता मी नॉलेज तर भरपूर घेतलं होतं, मी इंटरनॅशनल बऱ्याच ठिकाणी गेलो होतो, घरची माझ्या परिस्थिती ठीक होती, त्यांच्या काय अपेक्षा नव्हत्या, मला त्यांना काही बघावं लागत नव्हतं. आणि मी माझ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना कधी म्हणलं नाही की हॉस्पिटल चालवण्याकरता पैसे द्या, किंवा त्यांनी मला कधी म्हणलं नाही की आमच्या तुम्ही काहीतरी घरच्याकरता पैसे द्या. त्यामुळे आमचं अगदी 2003-04 पर्यंत चांगलं चाललं होतं. काही आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. मी कधी शेतीत जायचो नाही, ते कधी हॉस्पिटलमध्ये कुणी काय डोळाडोळ करायचं नाही, सगळं ठीक चाललं होतं. हे असताना नॉलेज वगैरे आपण तर घेतो हे सगळ्या गोष्टींचं. तर मी म्हणलं की आता मी नुसतं जर डिलिव्हरी करत राहिलो, हे करत राहिलो की मी बाकीच्या बऱ्यापैकी कॉम्पिटन्सी काही गोष्टीत घेतली होती. आता मी माझं कौतुक करणं मी बरोबर नाही, पण इतर लोक नव्हती करू शकत आपल्या भागात, अजूनही काही तसा प्रॉब्लेम राहतो. म्हणून आम्ही काय ठरवलं की अरे ज्याला मदत आहे ते पेशंट माझ्याकडे पाठवायचे. आता काय होतं, समजा आतूनचा इंदापूरचा किंवा फलटणचा पेशंट माझ्याकडे येतो, एवढ्याला नातेवाईकांना जायचं, 8 दिवस सगळ्याला घरी. मी म्हणलं तुमच्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्या डॉक्टरांना म्हणून सुधारणा करा. ज्यांना शिकण्याची टेक्निक जे मी करतो ते तुम्ही करू शकता. मी काय असा एक्स्ट्राऑर्डिनरी मनुष्य नाही की मी केलं तुम्हाला येणार नाही, तुम्हाला येईल, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, वेळ द्यावा लागेल, तुमचे प्रयत्न असेल तर होईल. तर त्यांनी ते कबूल केलं. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी बदल केला सगळ्यांनी,
आणि मग मी काय चालू केलं की माझ्या इथलं मी काम थोडं कमी केलं. कमी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीचं काम, इतर काम जे कॉम्प्लिकेटेड नव्हतं ते की जे लोक बाकीचे करू शकतात ते काही आपणच करायला पाहिजे असं थोडंच येतं. तर ते काम कमी करून मी सकाळी काय करायचं, पहाटे 4ला उठून माझं काय 4-4:30ला उठून माझा 1 तासाचा व्यायाम, त्याच्यानंतर इतर गोष्टी उठून सकाळी मी 6ला इथून निघायचो, त्यांच्या तिथं 6:30-7:30 पोहोचायचो, त्यांच्या इथलं ऑपरेशन चालू करायचो, ते 9ला बंद करायचो, म्हणजे संपवायचो तोपर्यंत, आणि परत यायचो वालचंदनला. माझं रुटीन काम चालायचं. हे सगळं व्यवस्थित चाललं होतं. मी बरेच वर्कशॉप घेतले, बऱ्याच मुलांना ट्रेन केलं. त्यामुळे ज्या काही कीस स्ट्रॅटेजीज आता मॅडमने ज्या वाचून दाखवल्या, विद्यापुरी मॅडमने जे वाचलं ते लगेच नंतर विसरून जाईल त्यांच्याबद्दल, तर त्यांनी जे वाचलं ते फार छान मराठीत येते. मला सरांनी म्हणलं की तुमचा जरा थोडंसं आम्हाला माहिती द्या मुलीक सर म्हणले. आता ते मला मराठी तर लिहिणे थोडंसं शब्द सगळे इंग्लिशमध्ये, मराठीत अवघड, चुका त्याच्यात होणार. तर मी म्हटलं काय करावं, मी इंग्लिशमध्ये दिलं तर चालेल का? तर मग केसकर सर म्हणजे चालेल सर द्या तुम्ही काय. तर ते एवढं सुंदर मराठीत त्यांनी हे केलेलं आहे, द्या भयंकर सुंदर मराठीचं रूपांतर केलेलं आहे. ते कुठेही त्याच्यामध्ये मला चूक वाटली नाही इंग्लिश. तर हे सगळं करत असताना मी बाहेरच्या लोकांना मग शिकवायला सुरुवात केली, ट्रेनिंग दिली जुनियर लोकांना. हे तुम्ही करा, कारण हे लाईफ सेव्हिंग आहे. पेशंटचा एखादा जीव वाचला. कारण होतं काय की मी या कामाकरता बारामतीला रात्री 2 वाजता, 3 वाजता, इंदापूरला 1 वाजता, 12 वाजता गेलेलो आहे. आणि अजूनही जातो मी. कुणी बोलवलं तर मला वाटतं जाऊ द्या, आपल्या त्रासामुळे एखादा पेशंट वाचतोय ना, काय हरकत आहे, 2 तास गेलं तर कुठं रोज असतं ते, कधी ते 2-4 महिन्यात कधी केस असे असते, नेहमीच नसतं, नेहमी तर काही गोष्टी असतात. अशा ॲक्सिडेंट असे किती घडतात, ते ॲक्सिडेंटच असतात, ॲक्सिडेंट असं आपण मदत केली पाहिजे. मग त्या एक माणुसकीच्या दृष्टीनं आपल्या कलिगला, मित्र मंडळीला मदत करायची या दृष्टीनं मी त्याच्यात पडलो, आणि मी ते काम करू लागलो. त्याच्यात मला मी चांगला रिस्पॉन्स मिळाला. बरेचसे लोक ट्रेन झाले. आता मला फार कमी जावं लागतं, पण फार आनंदाची गोष्ट आहे की मला कमी जावं लागतं. सुधारले लोक, आपल्या भागातल्या लोकांचा फायदा झाला. तर त्यामुळे बऱ्याचशा डेथ वाचल्या. म्हणजे पेशंट जर त्या स्टेजला हॉस्पिटलमध्ये अगोदर पोहोचला तर आपण करू शकतो बरंचसं काय असं. म्हणजे स्पेशली डिलिव्हरीच्या केसेसमध्ये तर फार आहे, आई आणि बाळ वाचवण्यासाठी. तर ते बरेचसे आम्ही लोक ट्रेन केली. नंतर बाकीचे हे स्लिंग ऑपरेशन तो कोणी करत नव्हतं, पुण्यात जावं लागायचं. तर म्हणलं नाही आपण करू इथं. तर मी येऊन ते करायला त्यांची तर सुरुवात केली. ते लोक आता चांगले ट्रेन झाले, दे आर व्हेरी गुड, चांगलं काम करतात. आणि त्याची चांगली गोष्ट आहे की त्यांनी शिकून घेतलं. म्हणजे आपल्याकडचं जे नॉलेज आहे ते माझ्यापेक्षा नको राहायला. मी आयुष्यभर ते माझ्यापेक्षा ठेवून काहीच उपयोग नाही. मी केलं तर माझे 4 कलिग्स जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे. त्यामुळे जसं शिक्षक नॉलेज आपल्या विद्यार्थ्यांना देतात तसं आम्ही लोकांनी आमच्या कलिगला किंवा मित्राला सुद्धा दिलं. मला येते म्हणून शिकवायचं नाही दुसऱ्याला नको की माझ्याकडे सगळं आलं पाहिजे, माझ्यापेक्षा सगळा पैसा जमा झाला पाहिजे, असं काही नको आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं नेहमीच हे नॉलेज डिस्पर्सिबल केलं पाहिजे की लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. तर हे बेसिक आयडिया होती, तेही झालं, त्याची फुलफिल झालं. त्याच्यानंतर आता पुढं काय झालं, फार एक वाईट प्रसंग आला आमच्यावरती. काय वाईट प्रसंग आला तर त्या 2003-04च्या काळात लई मोठा दुष्काळ पडला. आमच्या घरचं पूर्वी पानमळे 1 एकर आणि 2-4 एकर ऊस, आणि ते वाचले की म्हणायचे 32 गावाचं पाण्याचा प्रश्न, तर मी तुम्हाला काय सांगायची मला गरज नाही काय आहे तो. तर त्याच्यात आमचं एक गाव, त्यामुळे पाणी कधीच नसायचं. तर ते एवढा दुष्काळ 2 वर्ष. त्या 2 वर्षाच्या दुष्काळामध्ये सगळं म्हणजे माझ्या घरचे जे शेती करायचे चांगले राहायचे ते रोजगार हमीच्या कामाला जायची वेळ आली. आणि 4-5 जनावर होते आमचे, ते जनावरांचं दूध वगैरे घालून ते गोष्ट सर्वाय करायला लागली. मी गेलो तर माझ्या आईचं तर शिक्षण माझं नेहमी होते की तू सगळ्यांना सांभाळून घे, म्हणजे तू एकटा मोठा झाला, तू चांगला झाला म्हणून आई वडील मला असं कधी नाही, तू सगळ्यांना बरोबर घेऊन चल, फॅमिलीला काही का असेल अडचणी असेल त्यांना म्हणजे पायावर त्यांच्या उभा राहा. म्हणजे लक्झरी करता पैसा नका देऊ, पण ॲटलिस्ट बेसिक गोष्टी तरी माणसाला चांगल्या प्रकारे मनाने जगता आल्या पाहिजे. कारण त्यांना नाही त्याला ज्या मदतीची गरज आहे त्या लोकांना समाजातल्या करतो, असं एक सारखं त्यांचं ते असायचं. म्हणलं आता आपण एवढं शिकलेलं आहे काय करता येईल. मग मी गेलो आमच्या भावाकडे गेलो, ते म्हणजे पाण्याशिवाय काहीच करता येत नाही आपल्याला. मग पाण्याकरता नाहीच काय करता येत, तर मी म्हणलं मी काय तर पाणी नाहीच कसं करणार, काय कुठून आणायचं पाणी, हा मोठा प्रॉब्लेम. मग मी महाराष्ट्रभर फिरलो, ज्या लोकांनी असे ऑड सिच्युएशनमध्ये काम केलं होतं त्यांची कामं पाहिली. त्यानिमित्ताने माझ्या ओळखी झाल्या, मला चांगले शेतकरी भेटले, त्यांनी चांगला रिस्पॉन्स बी दिला. त्याच्यानंतर मी एक तिथं रामदाना म्हणून शिकले, त्यांनी एक शेततळं सुरुवात केली होती सुरुवातीला. तर त्यांचं थोडंसं अडचणी आल्या टेक्निकली, कारण माहितीच नव्हतं कोणाला कसं करायचं. पण त्याच्यात काय सुधारणा करून मग मी एक शेततळ केलं तिथं आमच्या इंदापूरचा आमच्या शेतामध्ये. भावाला म्हणून आपण बघू.
ते एक शेतकरी केलं, त्याच्यात एक 2.5 कोटी पाणी साठवलं सुरुवातीला, त्याच्या आंब्याची बाग लावली, सगळं झालं. ते सुरुवातीला डेव्हलपमेंट हळूहळू केलं. त्याच्यानंतर बघता आम्ही एक 18.5 कोटी लिटर पाणी एका स्टेजला साठवलं 5 शेतकऱ्यामध्ये. त्याच्याकडे 50 एकर द्राक्ष आम्ही दुष्काळात जगवलं. त्यावेळेस एक वेगळा कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो. ठीक आहे, कर्ज झालं, कर्ज होतं, सगळं अडचणी होत्या. द्राक्षाचा सीझनही चांगला चालला, आम्ही एक्सपोर्टमध्ये काम केलं. घरच्यांना बरं वाटायचं की अरे आपण कुठं 2-3 एकर उन्हाळ्यात नसायचा आपला, त्या ठिकाणी 50 एकर द्राक्ष हे करतोय आपण, आणि चांगलं चाललं होतं सगळं. तर ह्याच्यामध्ये 16 सालापासून द्राक्षाला उतरती कळायला लागली. केवळ ते आमच्यामुळं किंवा बागायतदारामुळे नाही लागली, ती लागली हवामानामध्ये फार बदल झाला. आपल्याकडे जे पाऊस पडायला लागला तो किती पडला. एक साली तर मला 22ला काय 21ला काय ते 1600 मिलीमीटर पाऊस आहे. ते कधी जूनमध्ये पडायचा जास्त, कधी डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये पडायचा जास्त. पण समोर ते क्लायमेट तरी सूट व्हायला द्राक्षाला प्रचंड नुकसान झालं. सगळे बँक अकाउंट NPA मध्ये गेले लोकांचे, आमचे बी गेले लोकांचे, आणि सगळं फार मोठे प्रॉब्लेम झाले. आता आपल्यासारख्याला लाज वाटायची ते बँक मॅनेजरचा फोन आला, पैसे तुमच्या थकलेत म्हणले आता द्यायला काय सोर्स नाही आम्हाला, तर काही ते काय द्या, मुदत द्या, पैसे बुडवायची इच्छा नाही, माफ करायचं नका करू, पण थोडंसं काय द्या, एक 2-4 वर्षाचं त्याच्यात झालं तर आपण निश्चित पैसे करू. आम्ही पैसे घेतलेत, पैसे द्यायला पाहिजेत, पण आम्हाला थोडीशी अशा प्रकारची मदत करा की फक्त या सिच्युएशनमधून आम्हाला बाहेर काढा, करू आपण काय आहे. मग ते थोडे पैसे जसे येतील जसे आम्ही केले. मग द्राक्षात आम्ही आता डाळिंबात गेलो, डाळिंबात आहे, पेरू आहे, चांगलं चाललं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे. बऱ्याच महाराष्ट्रभर पेरू फार चांगली लोक जोडली गेली त्याच्यामुळे, फार चांगली, म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर नॉलेज आहे. आपल्याला कधी वाटत नाही की साधा मनुष्य एवढं नॉलेज असेल. आपण डॉक्टरमध्ये आपणच जास्त शिकलं, तसं नाही आहे. साध्या माणसाकडनं सुद्धा भरपूर शिकण्यासारखं आहे. आणि मी तर म्हणून आपल्या घरात जे सर्वंट असतात ना, तर माझ्या हॉस्पिटलमध्ये कोणी पोचायचं काम करतोय, कोणी शिक्षण इंजेक्शन देते, कोणी त्यांच्याकडे सुद्धा आपलातून स्किल असतं. एखादी गोष्ट त्यांच्याकडनं सुद्धा शिकण्यासारखी असते. माझं असं म्हणणं आहे की जी गोष्ट एखादी शिकण्यासारखी आपण का शिकू नये, कुणी असलं तरी. काय मी या वयात सुद्धा काय शिकायला हरकत नाही, मला काय पाहिजे, तुम्हाला कुठंतरी आयुष्यात उपयोगी पडेल. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला पुढे घेऊन जातात. तर ते म्हणते शेतीतनं आम्ही हळूहळू बाहेर पडलो, म्हणजे संकटातनं बाहेर पडलो. आता सगळं काहीतरी गाडी थोडीशी आमची गोळावर चाललेली, आणि आम्ही शेती करतो. दुपारून मी माझी कन्सल्टिंग करत नाही, पण पेशंटचा काय फोन आलाही म्हणजे शेतातून लगेच अर्ध्या तासात पोहोचेल अशी व्यवस्था करतो. तर हे सगळा काळ चालत असताना आता विद्यार्थ्यांनी दादाने तुम्हाला शिकवलं, हे केलं, ते केलं. आता विद्यार्थ्यांची काही जबाबदारी आहे. तर जबाबदाऱ्या काय आहे, एक तर आपलं चांगलं आरोग्य ठेवणं. आरोग्य चांगलं कसं ठेवता येईल आता, की आरोग्य तर एक आपल्याला व्यवस्थित व्यायाम केला पाहिजे, व्यवस्थित खाल्लं पाहिजे. पण हे सगळं बोलणंही ठीक असतं, पण कधी कधी परिस्थिती नसते. तर व्यवस्थित कसं पाहिजे, हॉस्टेलला राहायचं आहे, हॉस्टेलला कुठं नोकरी करता बाहेर गेलो तिथे एखादी ते राहावं लागतं, जे आहे तिथं मेसला आजूबाजूला मिळतं ते खावं लागतं. तर मी एकदा किरण बेदीचं एक लेक्चर आहे, 12वीची मुलं पास आउट झाली होती, आणि त्या पांडिचेरीच्या राज्यपाल होत्या. त्यावेळेला ते कुठल्या तरी शाळेने त्यांना तिथल्या आहे का टीचर्स कुणी बोलवलं होतं त्यांना ॲड्रेस करायला. त्यांचं लेक्चर ऐकलं. मला बरेचसे पॉडकास्ट ऐकायची सवय, गाडीत बसल्यापेक्षा ड्रायव्हर असतो, आपण काहीतरी ऐकत असायचं, तेवढाच वेळ आपला माली गाठवाट करायच्या दिवशी उपयोगी पडतो, म्हणून ते ऐकत होतो. तर त्यांनी काय सजेस्ट केलं, अच्छा सर, तर हे सर्व असताना त्यांनी काय सजेस्ट केलं किरण बेदी, की तुम्ही जेव्हा 12वीनंतर बाहेर पडता तर तुम्ही स्वयंपाक शिकून घ्या. ते ऐकून मला सुद्धा आवड निर्माण व्हायला लागली, स्वयंपाक शिकला पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे. आमच्या कधी मिसेसला, कधी आमच्या बाईला हे कसं करतात, ते कसं करतात, थोड्या गोष्टी करायचा मी प्रयत्न करतोय, पण आम्ही तेवढा एक्सपर्ट नाही झालेलो. पण ऍटलिस्ट वरण भात काय ऑमलेट करून खाल्ली, चपाती नाही करता येणार, आली तरी त्रिकोणी होईल, काय थोडीशी चौकोनी होईल, काय फरक पडणार नाही, पण येईल. तर त्या पद्धतीचं आपण जर शिकून घेतलं किंवा ह्या वयामध्ये शिकलं. आणि हे शिकण्याचा आजकालचं 2 ॲडव्हान्टेजेस मुलांना सुद्धा, मुलींना तर थोडंफार येतं, पण मुलांच्या दृष्टीने सुद्धा आजकाल तुम्ही लग्न केल्यानंतर बायको नोकरी करणार असते तर तुम्हाला घरातली नेहमी कामं करावी लागणार. ही सगळी तयारी आपली ठेवायची. पुढं आपल्याला बायकोला सर्व मदत करावं लागणार आहे, तर संसार पुढं खेचणार आहे, आता तो त्रास होणार आहे. म्हणून स्वयंपाक सर्वांनीच शिकायचा. आणि तिथं काय होतं, तुम्ही आज हॉस्टेलला गेलाय, नोकरीला गेलाय, तिथे फॅसिलिटी असतात, त्यांची कारातली ते छोट्या गोष्टी असतात, किंवा आपलं काहीतरी शेगडी नेली, हे नेली, वरण भात करून खाल्ला, दुसरं काहीतरी फळं आणून खाल्ली, एखादं अंड तुम्ही बॉईल करून खाल्लं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मदतीचा, तुमचं शरीर चांगलं ठेवायला मदत. आपण काहीतरी जातो
बाहेर कुठला तरी वडा खातो, भजी खातो, तुमचा काय बर्गर खातो, अजून काय पिझ्झा खातो, आणि हे सगळं जंक फूड आहे. या जंक फूडने आपल्याला सगळी वाट लावलेली आपल्या भारताची. तर ह्या सगळ्या यंग लोकांनी कधीतरी मित्राच्या वाढदिवसाला कधीतरी एखाद्या दिवशी खाल्लेली काय होत नाही, असं नाही की खाऊच नाही, कधी टेस्ट करायला काय हरकत नाही. पण रुटीनच्या आपल्या जेवणामध्ये आपल्या घरी जे अन्न बनतं जे आपल्या घरचं ते सगळ्यात चांगलं. त्याला टेस्ट असू नसू किंवा ते तुम्ही कशी आणायची ते तुम्ही कुठले मसाले वापरायचे काय करायचे ते तुम्ही वापरून आणू शकता, करू शकता. पण दॅट इज द हेल्दीएस्ट फूड. आपल्या आईनं किंवा घरातल्या माणसाने बनवलेलं इज द हेल्दीएस्ट फूड. आणि हे जगाने आता मान्य केलेलं आहे सर्वांनी. तर त्यासाठी तुम्ही हे शिकून घ्या, फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटतं काय याची गरज आहे, मी तर एवढं पैसे कमवतो लाखभर रुपये, तर माझं महिन्याचं पॅकेज आहे, मला काय प्रॉब्लेम, मी मेस लावलं. पण ते मेसमधून सुद्धा चांगलं मिळत नाही ना. प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला पैसा पण मिळत नाही. म्हणून आपण ह्या जर गोष्टी शिकलो तर ते मला किरण बेदी फार ठीक आहे. त्यांचा मी का दिला की म्हणजे तुम्हाला नको वाटायला की डॉक्टर आपले ठसतात ते काहीतरी, म्हणून मी किरण बेदीचा रेफरन्स दिला तुम्हाला. माझ्या मनाचं नाही सांगत, एवढ्या मोठ्या माणसाने सांगितलं ते तुमच्यासमोर मांडतोय, तर एवढं मी काम केलं, बाकी काय माझा रोल त्याच्यात काही नव्हता. त्यांचे विचार मी फक्त तुमच्यासमोर मांडले. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की आपण ज्या वेळेला हे सगळं आपण शिकत असतो ते एक हार्डवर्क फार करायला पाहिजे. माझ्या असं लक्षात आलं की मी तर एक ऑर्डिनरी घराचा मुलगा होतो. काय होतो माझ्याकडे, मी एक मध्यम शेतकरी घराण्याचा मुलगा आहे. त्यांचे काय घरातलं कोणी एज्युकेशन नाही काय नाही. तो मुलगा मला त्या लेवलला LP म्हणजे त्यावेळेस आमच्या इंदापूर तालुक्यातली डिग्री डिफिकल्ट होती, कोणाकडे नव्हती किंवा लोकांना शिकावं लागायचं बरोबर तसं. तर आपण मिळू शकतो. आपण कोण होतं, आपल्या कुठे होते डॉक्टर, कुठे इंजिनियर, कुठे कोण होतं, कोणीच नव्हतं. तर तुम्ही असं काही समजू नका की माझ्या घरातले मला हे करतात. तुमचं जर हार्डवर्क असेल आणि एक फोकस पाहिजे, एम पाहिजे, मला हे करायचं, आणि त्याला जर वाहून घेतलं तर तुम्ही त्या यशापर्यंत डेफिनेटली पोहोचता आणि नेहमीच तुम्ही ते अचीव करा. दुसरी गोष्ट, एक निगेटिव्हिटीचा एक विचार थोडासा करा. मला ते पटलं हे पेपरात अब्दुल कलामचे, माझं नाही, एक विचार सांगतो. अब्दुल कलाम सरांनी काय सांगितलं की तुम्ही तासाला आपण किती वेळ वाया घालवला. 12 ते 1 मध्ये मी काय केलं, किंवा आज मी 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत काय ऐकलं, डॉक्टर दर्यांचं फालतू भाषण ऐकलं, हे ऐकलं ते ऐकलं, तर ते नोट डाऊन करायचं. का पॉझिटिव्ह होतं का निगेटिव्ह होतं आपल्याला. तर ते किती असं 8-10 तासातला आपला संध्याकाळपर्यंत किती वेळ वाया गेला, किंवा 2 तास वाया गेला, असं 15 दिवस करा. तर तुमचा तो काळ हळूहळू कमी व्हायला तुम्ही 1 तासावर अर्ध्या तासावर या. आणि जो आपला वेळ राहतो त्याचा आपण पॉझिटिव्हिटीमध्ये आपण त्याचं रूपांतर करू शकतो, चांगल्या गोष्टीमध्ये, आपल्या आवडीच्या, आपल्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने. तर ते फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी, की उगीच आपण वेळ नाही घालवायचा. फालतू गोष्ट चालल्या, 2 मित्र गप्पा मारून पडल्या, तिकडे काहीतरी बघतात, ऑन रील बघतात, हे बघतात, काय सांगू लागायचं, काय गरज आहे. ज्या त्या वेळेला ज्या गोष्टी आयुष्यात सगळे मिळतात, तिला बघायची काही गरज नाही किंवा त्याचे डिस्कस करायची गरज नाही. माझा फोकस काय, मला उद्या कुठली तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, मी त्याच्यात कसा पास होईल, माझं काय कमी पडतं काय नाही, माझी टीचरने काय सांगितलं टीचरला, मला ते तयार करायचं त्यांचं लेक्चर. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर इन्व्हॉल्व झालो तर आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. ती इम्पॉसिबल आहे जगात काय नाही. मी कितीतरी आमचे मित्र आहेत, कितीतरी आहेत लोक अशी मी पाहिली ती की अगदी शून्यातून निर्माण झाले मित्र. आमचे इंदापूरच्या कदम सर शून्यातून निर्माण झालेले, काही नव्हतं पण शिकले, कितीतरी अडचणी आल्या पण शिकले. तर हे आपण पुढं जाऊ शकतो, काहीच अडचण नाही. तर तुम्ही ते मनातला न्यूनगंड काढून टाका की मला पुढचं जाता येणार नाही, पण 100% तुम्हाला यश आहे त्याच्यामध्ये. तर ते नॉलेज तुम्ही निगेटिव्हिटीचं घालवा, नॉलेजसारखं ॲक्वायर करत राहा. आणि दुसरी गोष्ट, आपले आई वडील, आपले सिनियर्स आणि आपले टीचर्स त्यांना नेहमी आयुष्यामध्ये रिस्पेक्ट द्या. मला आमच्या मिसेसची एक गोष्ट फार आवडली. मला ते सुरुवातीला वाटतं तू काय वेळ घालवते याच्यात, काय असं वाटतं कधी कधी आपण कामात असेल, आपल्या मनात काम होत नाही, त्याला जायचं. तर हे लोक काय करतात की यांचे आता टीचर 90 वर्षाचे, पण वर्षातले 1 दिवस ते सगळे टीचर जे शिक्षक म्हणजे विद्यार्थी त्यांचे आहेत एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जमतात, टीचर्सला बोलवतात, त्यांचा सत्कार करतात आणि गप्पा गोष्टी करून येतात. तर त्या टीचर्सना एवढा आनंद होतो 90 वर्षाच्या ह्याला की एवढी माझे स्टुडंट सगळे मला अजून हे करतात. तसं आपण एखाद्या टीचरला आपला एक फोन जरी केला, एक मेसेज टाकला किंवा कुठं भेटले तर सर कसे हात काय आपण कसे सर नमस्कार केला, तर त्याच्यामध्ये फार फरक पडतो. आपल्यामध्ये लीनता वाढते, आपल्या माइंडमध्ये फरक पडतो आणि त्या माणसाला आपण समोरच्या फार आनंद देतो.
आणि जेव्हा मी म्हणलं तुम्हाला जसं आपण दुसऱ्याला आनंद देतो, शरीराला देतो, तो आपल्याला बरं होत असतं इनडायरेक्टली. की आपल्यामधले हार्मोनल चेंजेस बऱ्यापैकी होतात, कॉर्टिझॉल कमी होतं, स्ट्रेस फॅक्टर कमी होतात आपले. मग का तुम्ही एखाद्या आपल्या शरीराशी काय कटकट असेल, आपण बोलत नसेल, पण नंतर बोलायला काय चालेल मी ठेवतो, तर ते बरं वाटायला लागतं, मनातलं टेन्शन टाकतो विषय. तर कशाला ठेवायचं काय असल्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळा. मला वाटतं तुम्हाला आता माहीत नाही मला मी जास्त डोस दिला की काय, पण मला या ठिकाणी बोलवलं, मला सन्मान केला, आदरातिथ्य केलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. आणि या संस्थेला, विद्यार्थ्यांना माझी कुठल्याही लेवलला तुम्हाला माझी मदत लागली, कुठल्याही लेवल काही लागली तरी तुम्ही जरूर माझ्याशी या डिस्कस करा. मला जे तुमच्याकरता करता येईल शक्य आहे ते मी जरूर करेन. मी सगळंच करेल असं आश्वासन देणं चुकीचं आहे, पण तुम्हाला जे जी मदत करता येईल ती मी निश्चित करेन. आणि त्याच्यातून जे तुम्हाला काय घेता येईल ते जरूर घ्या. सगळ्या गोष्टी आपल्याला बोलता येत नाही, टाईमचं लिमिट असतं, पण कधी परत लागलं काहीतरी सांगा जरूर. धन्यवाद. जय हिंद. जे उलट स्वीकारलेला आहे त्याच्या पाठीमागचा जीवन प्रवास आम्हा सर्वांसमोर या ठिकाणी आपण कथन केला. आम्हास आपला सार्थ अभिमान असेल. धन्यवाद. यानंतर इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सन्माननीय सचिव साहेब माननीय वीरसिंह रणसिंग भैया साहेब या ठिकाणी अध्यक्ष मनोगत व्यक्त करतील. माननीय भैया साहेब. या इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी विश्वासराव रणसिंग दादा, 25 जुलै हा त्यांचा जयंतीचा दिवस. त्या ठिकाणी या विश्वास गौरव पुरस्कारासाठी उपस्थित आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, व्यासपीठावर उपस्थित असणारे संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश बाबू कदम, संस्थेचे विश्वस्त कुलदीप हेगडे, या महाविद्यालयाचे माजी वय शिवाजीराव कदम सर, महाविद्यालयाचे प्राचार्य केसकर सर, काळंगे सर, उपप्राचार्य मुळीक सर, या ठिकाणी उपस्थित असणारा सर्व या महाविद्यालयाचा सर्व उपस्थित असणारा सर्व स्टाफ, उपस्थित असणारे सर्व पत्रकार, सर्व विद्यार्थी, सर्व विद्यार्थी. डॉक्टर साहेब गेल्या वर्षापासून एक वेगळ्या उपक्रमाला आम्ही 25 जुलैला सुरुवात केली आणि जवळपास 37 वर्ष आम्ही हा 25 जुलै हा दिवस रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, आपल्या दोन्ही विद्यालयामध्ये आणि महाविद्यालयामध्ये तो आम्ही 137 वर्षापासून हा दिवस आम्ही राबवतो. खरं तर ही संकल्पना गेल्या वर्षापासून करत असताना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादा, सुरुवातीलाच त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. परंतु आपण चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि एक सामाजिक भान किंवा सामाजिक बांधिलकी कशी असावी हे मी पण सर मी लहानपणापासून आपण बघतोय. दादांचा सहवास मला फार काळ मिळाला, जवळपास 37-38 वर्ष दादांचाही सहवास मला मिळाला. परंतु ही लोक का इतरांपासून वेगळे असतात? का तर केवळ समाज हित डोळ्यापुढे ठेवून ही लोक काम करत असतात. तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर सर आपण सांगितलं की केम पुण्यासारखं शहर सोडून आज बरेचसे लोक पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जायला धडपडत असतात. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून अलीकडच्या काळामध्ये लोक काम करत असतात. परंतु सामाजिक बांधिलकी तर ही जोपासत आपण 38 वर्षापूर्वी वालचंदनगर सारख्या या ठिकाणी येऊन वालचंदनगरच्या वैभवात भर घातली. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं सर आपले त्या ठिकाणी देखील आभार मानतो. सर आपले कौटुंबिक संबंध जवळपास आपण सांगितलं की मला आठवते भिडे अण्णांच्या खालच्या काळामध्ये आपण होता आणि 35, 36, 37 वर्षापूर्वी दादाही त्या ठिकाणी बसायचे आणि मी त्यावेळेस मी सुद्धा BCA चा स्टुडंट आहे, मलाही त्यावेळेस त्या गोष्टी आठवत आहेत. परंतु हे करत असताना एक उत्तम शेती आपण आता सांगितलं की रोज 2003-04 नंतर 5-5:30 सर आपण शेतीमध्ये जाता आणि रोज न चुकता आपण म्हणजे मातीशी सुद्धा नाळ आपण तेवढ्या पद्धतीनं ठेवलेलं आहे
आणि ग्राउंड टच ज्याला आपण म्हणतो की एवढी उत्तुंग शिखरे आपण गाठलेली असताना देखील आज मातीशी नाळ आपण त्या ठिकाणी ठेवलेली. खरं तर हे करत असताना अनेक लोक आपण समाजामध्ये बघतो की काहीतरी समाजाची बांधिलकी ठेवून काम करत असतात. अतिशय चांगल्या प्रकारचे योगदान, अतिशय चांगल्या प्रकारची सेवा सर आपल्या माध्यमातून या ग्रामीण भागातील रुग्णांना झाली. त्या ठिकाणी सुखसुविधा नव्हत्या, दळणवळणाची साधनं त्या ठिकाणी अपुरी होती. आज बारामती असेल, इंदापूर असेल, पुणे असेल या ठिकाणी जाण्यासाठी एसट्या उपलब्ध नव्हत्या, वाहनं उपलब्ध नव्हती आणि त्याच्यामुळे स्त्रियांच्या बाबतीतला एक चांगला दवाखाना आणि मला वाटतं सर त्या काळातली अतिशय सुसज्ज इमारत आपण त्या ठिकाणी उभा केली. अत्याधुनिक सुविधा आपण त्या ठिकाणी निर्माण केल्या आणि ह्या भागाची गरज त्या निमित्तानं आज पुण्या मुंबईला जे उपचार मिळतात त्याच पद्धतीचे उपचार हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. आज कुठल्याही पेशंट गरीब असो श्रीमंत असो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण किंवा एखाद्या पेशंटला उपकार. तर मला तर अनुभव आहे की तुम्हाला कधी माझा सुद्धा बऱ्याच वेळा फोनवर बोलण्याचा तर बऱ्यापैकी सर तुम्ही बऱ्यापैकी फोनवर सुद्धा मला औषधं किंवा जिथल्या तिथं म्हणजे एक डॉक्टर कसा असावा किंवा आज एवढ्या 38 वर्षापूर्वी त्यांनी कधी MD पूर्ण केलं 85 साली जवळपास म्हणजे 40 वर्षापूर्वी MD सारख्या क्षेत्रामध्ये त्यांनी नैपुण्य मिळवलं आणि खरंच अजूनही त्या व्यक्तीचं जर आपण बघितलं तर अतिशय साधेपणा असेल. वालचंदनगरला सकाळी रोज 6-6:30 त्यांचा व्यायाम असेल, सगळ्यांबरोबर हसत मुख राहायचं आणि सर ह्या संस्थेचा आपण बऱ्याच वेळा या संस्थेच्या निमित्तानं बऱ्यापैकी लेक्चरला या ठिकाणी आलाय. मला आठवतंय सर 25 जुलैला निमसाकरला एकदा त्या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर घेतलं होतं दादांच्याच वाढदिवसात. त्यावेळेस सर आपण दिवसभर त्या ठिकाणी थांबून होता म्हणजे 11 ते 4 वाजेपर्यंत आपण स्वतः त्या ठिकाणी हजर होता. मी पुन्हा सर आपलं मनापासून या ठिकाणी संस्थेच्या वतीनं महाविद्यालयाच्या वतीनं मनापासून आपलं अभिनंदन करतो की आपल्याला अजून आपण प्रगती अजून टेक्नॉलॉजी वाढत चालली. दिवसेंदिवस आता AI टेक्नॉलॉजी सर आपल्या फील्डमध्ये सुद्धा येते आणि आज जर आपण कंपॅरिझन केलं ग्रामीण आणि शहरीचं जर इकॉनॉमिकली आपण कंपॅरिझन केलं तर फार मोठी तफावत सर अलीकडच्या काळामध्ये आपण शहरातली दवाखाने बघतोय. आज गरिबांच्या आवाक्या बाहेरचा सगळा विषय होऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीची रुग्णसेवा सर ग्रामीण भागामध्ये आपण करताय. मी पुन्हा एकदा आपल्याला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मनापासून आपलं अभिनंदन करतो. आपण आमचा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मनापासून आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थितांचे आभार व्यक्त करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक ज्ञानेश्वर भोईर साहेब. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय दादांच्या जयंतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि या घटनेचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेकांना लाभलं आहे. आणि यावर्षी प्रथम हा जो पुरस्कार पहिल्याच मीटिंगमध्ये किंवा जेव्हा पहिलीच मीटिंग आमची झाली तेव्हा डॉक्टर साहेबांचं नाव तिथं घेतले गेले आणि आम्ही दोघंही लगेच प्राचार्य उपप्राचार्य म्हणून भाई साहेबांनी आम्हाला डॉक्टरांची भेट घ्यायला सांगितली. आणि तिथं गेल्यानंतर ते म्हटले की मी फार छोटा माणूस आहे. त्यांचं पहिलं वाक्य मला कशासाठी देतात, मी छोटा माणूस आहे. आम्ही थोडंसं गोंधळलो आणि नंतर त्याचा बायोडेटा नंतर इतका मोठा बायोडेटा असतो आणि ते इतके अवघड शब्द आहेत हे आम्हाला काही वाचता आलं नाही. आणि म्हणून आपल्या टाळीकोटी मॅडम विद्या टाळीकोटी हा शब्द यासाठी पण होतो की विद्या बळीच म्हणतात, परंतु नाव आज मोठं केलं आणि तिथे लग्न झालं आहे त्यामुळे मोठं नाव करणारी टाळीकोटी याने ते व्यवस्थित वाचलं आणि ते आम्हाला सगळं विश्लेषण करून सांगितलं. त्यानंतर कळालं की आपण किती म्हणजे मोठी डिग्री आहे आणि ग्रामीण भागात आपण या ठिकाणी आलात. सर आपण प्राध्यापक होतात आणि आज आपण त्याची आम्हाला प्रचिती आली की 1 तासभर सगळ्यांना तुम्ही तासलं चांगलं आणि काय खावं काय खाऊ नये याविषयी सुद्धा आम्हाला तुमचं नुसतं मार्गदर्शन नाही
2 शब्द मार्गदर्शनामध्ये मार्ग दाखवला, तुमचं दर्शनही आम्हाला लाभलं या ठिकाणी. तुमची 70 वय असून सुद्धा तुमची इतकी प्रकृती उत्तम, तुम्ही 100% पार करणार आहात. आणि कदाचित तुमच्या 100 आम्ही सगळे अपेक्षा ठेवतो तेव्हा आपण या ठिकाणी आला, आम्हाला दर्शन झालं, मार्गदर्शन झालं आणि आम्हाला तुम्ही अतिशय मोलाचे शब्द या ठिकाणी दिले. वर्शिप आहे हे आम्हाला तुम्ही समजून सांगितलं. विद्यार्थी निश्चितच या ठिकाणी प्रेरणा घेतील. तेव्हा आपण या ठिकाणी आलात, नुसते तुम्ही आला नाही तर तुमच्याबरोबर मेसेज घेऊन आला, सोपी गोष्ट नाही. तेव्हा मॅडम तुमचाही या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि संसार यालाच म्हणतात की दोघंही जेव्हा जोडीने आणि मोडीने असतात तेव्हा आपल्याही या ठिकाणी आम्ही मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी या संस्थेच्या अध्यक्ष की ज्यांनी अवघाचे संसार सुखाचा करेल, माऊली जशा म्हणतात तशा आमच्या माऊलीचा दादांचाही संसार केला, संस्थेचाही संसार सुरू आहे, समाजाचाही संसार सुरू आहे. आणि मी काही आपल्याही या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. प्रकाश बाबू आपलंही नेहमी या ठिकाणी सहकार्य असतं, आपणही या ठिकाणी आलात. त्याचबरोबर हे सगळी जी धुरा जी आहे ती सचिव साहेबांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. त्याचे लक्ष आणि त्या कामामध्ये असलेले लक्ष याची साक्ष या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला या ठिकाणी दिसत असते. ते त्यांचा स्वभाव ते कधी नारळ फोडत नाही, कारण फोडाफोडी त्यांच्या भानगडीत नाही. त्यांच्या भानगडीत म्हणजे त्यांचा स्वभाव जोडाजोडीचा आहे. तेव्हा त्याची प्रचिती ही आम्हाला निश्चित येत असते. तेव्हा माणसं जोडावीत कशी हे आम्हाला भैयासाहेब आपल्याकडून आम्ही शिकत असतो. आणि त्याचबरोबर डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की जर संबंध आपण वाढवले, आम्हाला मागच्याच आठवड्यात आम्हाला बोलून जरा थोडंसं मार्गदर्शन भैयासाहेबांनी काय सांगितलं की संबंध वाढव. आणि संबंध वाढवले आपले की आपल्यालाही आनंद होईल. तेव्हा भैयासाहेब आपण हा अतिशय पहिल्यांदा तुमचं अभिनंदन यासाठी आणि आभार की डॉक्टर साहेबांचं नाव तुम्ही आम्हाला सुचवलं आणि नंतर आम्हाला ते लगेच लक्षात आलं. तेव्हा तुमचेही आभार. त्याचबरोबर कुलदीप हेगडे हे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा त्यांचा प्रयत्नही असतो आणि त्यांचंही दर्शन आणि मार्गदर्शन होत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाचे माजी OS शिवाजीराव कदम यांचंही या ठिकाणी आगमन झालं. त्यांनीही या ठिकाणी आल्यानंतर जे काही या ठिकाणी पाहिलं आम्हालाही जुना काळात बऱ्याच वेळेस आठवला. आणि शेवटी स्मृतीवर माणूस जगत असतो, तर जुन्या आठवणी आमच्याही या ठिकाणी ताज्या झाल्या. त्याचबरोबर महत्त्वाचा भाग या ठिकाणी जे चाललं आहे ते दिसतंय ते बाहेर दाखवण्याचं काम ते पत्रकार मंडळी करत असतात. सुगंध जरी असला तरी वारा लागतो की जो बाहेर नेण्यासाठी, तर वाऱ्याचं काम तुम्ही करत असता. आणि वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने, कारण आता लाईव्ह केलेलं आहे हे लगेच तिकडे दिसणार आहे. तेव्हा तात्याराम पवार आपल्याही या ठिकाणी मनापासून आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर संभाजी रणवरे आपलेही या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर कवळे सर आणि आमच्या महाविद्यालयाचे शिंगाडे सर हे दोघेही या ठिकाणी आहेत आणि दोघेही तत्पर असतात. तुमचंही या ठिकाणी मनापासून आम्ही आभार मानतो. पण त्याचबरोबर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिंगाडे सर यांनी अतिशय दमदारपणे केलं, त्यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर सौ विद्या टाळीकोटी मॅडम यांनी वाचन अतिशय सुंदर केलं असं मी म्हणणार नाही, परंतु डॉक्टर साहेबांनी त्याची अनुभूती दिली. कारण त्या इंग्रजीच्या आहेत आणि उच्चार म्हणजे आवाजही गोड आहे, संगीताच्या रिदममध्ये त्या वाचत होत्या. आणि योगायोग असा की जेव्हा पहिल्यांदा पण वायदंडे सरांना जेव्हा पुरस्कार दिला तेव्हा माझं वाचन झालं. त्याच्यानंतर माझ्या मुलीने वाचन केलं आणि त्या मुलीचा जन्म तुमच्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे. हा एक योग आहे. दुसरा योगायोग की तिचा माझा जन्मदिवस गुढीपाडव्याचाच आहे. आम्ही अक्षरशः विनंती करतो की डॉक्टर साहेब फार त्रास होतो माझ्या मुलीला की सिझरिंग करून टाका. तुम्ही मला म्हटलं थांबा थांबा, मला तो आता रोज तो काळ आठवतो आणि थांबा म्हटल्यानंतर गुढीपाडवा सकाळी 6:15 माझा जन्म, तिचा जन्म. हा एक योग आयोग आहे, दुसरं काय नाही. धन्यवाद. आणि तेव्हा आपण एक फार सुंदर वाचन केलं. पण त्याचबरोबर या कार्यक्रमाचे फ्रेमवर्क हे सगळं दिसतं, इतकं सोपं नसतं.
तेव्हा हे फ्रेमवर्क बजेट सरांनी केला आहे, त्यांचाही मनापासून एकदा आभार मानतो. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. टाळ्या वाजवल्यानंतर काय होतं, आपल्याला आनंद मिळतो. त्यांचंही या ठिकाणी आभार. त्याचबरोबर आपल्या इथं एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती आपल्यासाठी जीव घालणार आहे आणि त्यांची आम्ही वाट पाहत आहोत, म्हणजे वाटेला डोळे लावून आहोत. तेव्हा या ठिकाणी काळेंगे सर या ठिकाणी आले, दादांविषयी संस्थेविषयी त्यांनी प्रेम दाखवलं. सर आपल्याही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर 2-3 ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम होता. कम्प्युटर लॅबचं या ठिकाणी उद्घाटन झालं, त्याची सर्व जबाबदारी योगेश यांच्याकडे होती, ती पार पाडत होती. वृक्षारोपण डांगे सर यांनीही अतिशय व्यवस्थित नियोजन केलं. आणि सर्वात महत्त्वाचा वर्ग की ज्याच्याशिवाय हा कार्यक्रमच होतो. बऱ्याच वेळेस आपण काना म्हणतो ना, तो काना दिसत नाही, परंतु काना जर नसेल तर उभा राहता येत नाही. आमची मामा मंडळी आहे, शिपाई मंडळी आहे, ते सगळं कष्ट हे करत असतात. आणि जर नसेल तर आपण कार्यक्रमही करू शकत नाही. त्यांची इतकी मोठी जबाबदारी असते, सर त्यांच्या हातालाही हात बसतो. तेव्हा अतिशय मनापासून या ठिकाणी कोणतंही डॉक्टर साहेब कोणतंही काम असू द्या, आजच नाही तर कोणतंही काम असू द्या, ही मंडळी अतिशय तत्पर असतात आणि सांगावंही लागत नाही. तेव्हा त्यांचंही मनापासून आभार. आणि त्याचबरोबर ही फुलं वगैरे जे डेकोरेशन केलं तर ते आणण्याचंही काम इथं अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलं. तेव्हा त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वांचा उल्लेख करता आला नाही. आणि शेवटी विद्यार्थी मित्र प्राध्यापक आहे, जर तुम्ही नसता एवढं सगळं बांधलं आहे. जसं म्हणतात की वक्ता वक्ताची न भोय श्रोते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर इथं तुम्ही जर नसता तर कशाची किंमत आहे. तुम्ही फार किमतीचे आहात हे डॉक्टर साहेबांनी सांगितलं. तुमची हेल्थ तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी आलात, बसलात, मांडी घालून बसलात, ही एक साधना आहे. काय ही साधना आहे. तेव्हा तुमचंही या ठिकाणी मनापासून आभार. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. राहिला असेल तरीही तरी त्यांचे आभार मानले. आज कार्यक्रमाचे रेलचे या ठिकाणी MSc आपण सुरू केलेला आहे. तर सायन्स विभाग आहे, माळवे सर त्याचे प्रमुख आहेत, त्यांचेही या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे पाठीमागे उभे असतात, परंतु ते दिसत नाही, परंतु त्यांच्याशिवाय लग्नाला आकार येत नाही. आणि बरेच वेळेस म्हणतात की मामाला घेऊन या, मामाला घेऊन या, मामाला घेऊन या, मुलीबरोबर मामाला घेऊन या म्हणतात. तसं आमच्या पाठीशी नेहमी मामा असतात. आणि त्याचबरोबर मामांच्या पाठीशी आदरणीय अजित पवार असतात. तेव्हा त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो. थोडीशी विक्री व्यक्त करतो, वेळेवर थोडंसं लक्षात आलं नाही, वय सुद्धा झालं आहे. धन्यवाद. या ठिकाणी हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपतो.